ताराकडे हात दाखव. आज या ठिकाणी मारपिंपरी शिवारामध्ये धनराज यांच्या शेतामध्ये 15 KVची लाईट या शेतातून गेलेली आहे. आणि या शेतामध्ये लाईट गेल्या 11 वाजता लाईट आल्यानंतर 3-3:30च्या दरम्यानमध्ये स्पार्किंग झाली. स्पार्किंग होऊन सण शेतकऱ्याचा मका कापून पडलेला होता शेतामध्ये. आणि या ठिकाणी धनराज बळीराम चौधरी, सुरेश शेनपड पाटील यांचा 3.25 एकर शेतामध्ये पूर्ण जवळपास जळून खाक झालेली आहे. आणि या ठिकाणी एक शेतकऱ्याचा ठिबक संच पाईपचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तरी MECBच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्याच्या वतीनं मी आपल्या शासनाला आणि MEC महामंडळ यांना विनंती करतो. हे शेतकरी धनराज बळीराम चौधरी, हे शेतकरी सुरेश शेनपूर पाटील. बोला जाणार 2 मिनिटं. धनराज बळीराम चौधरी, सुरेश माळपिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. हे दोघं शेतकऱ्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे. आता मी प्रत्यक्षात तुम्हाला झालेलं नुकसान किती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. चला चला. या शेतातून त्या शेतात हवा शिदी होती, तिकडे पेट धरला त्यांना. बंधऱ्यावर आलं ते. इथं पाटचारी आहे. या पाटचारीमध्ये गवत असल्यामुळे यांनी पेट धरला. आणि हा पेट धरल्यामुळे खालचा शेतकरी सुरेश शेनपड पाटील हा गट नंबर त्यांचा 110 मध्ये पूर्ण टोटल आता आपण पाहतोय तर हे पूर्ण जळून खाक झालेलं आहे. प्रत्यक्षात शेतकरी पुत्र राहुल सुरेश पाटील व सुरेश शेनपड पाटील हे दोघं या ठिकाणी शेतामध्ये त्यांच्या नुकसान पाहण्याकरता किंवा त्या गोष्टीचं मोठं झालेलं नुकसान, त्यांच्या भावना या ठिकाणी त्यांना बोलणं सुद्धा व्यक्त होत नाही. या ठिकाणी असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे आपण पाहू शकतो. 3 एकर क्षेत्र आहे ते. पूर्ण ठिबक संच हा जळून खाक झाला. पाईप बीप सगळं जळून खाक झाला. आणि पहिलेच या शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरडून गेलेली होती. त्याचं पण शासनाकडून आतापर्यंत त्यांना कुठलाही 1 रुपया न मिळता, नुकसान भरपाई न मिळता या गोष्टी आज आणि एवढ्या मोठ्या संकटाला या शेतकरी या ठिकाणी परत तोंड देतोय. तर शेतकऱ्याचं जीवन म्हणजे या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून एकदम मातीमोलसारखं समजून कुठल्याही नुकसानाला हे देत नाही. पण या ठिकाणी आता वैयक्तिक नुकसान त्यांचं झालेलं आहे. तर त्या माध्यमातून MECBनं म्हणजे विद्युत महामंडळ आणि आपला सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्याला त्वरित मदत मिळावी अशी त्यांना